हॅलो 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 नमस्कार सगळे विद्यार्थी मित्रांनो. मेगाबेट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी लोक, आपण महाराष्ट्रातले लोक आणि आपली संस्कृती जपणं फार महत्त्वाचं असतं आणि ही आपल्यासाठी खूप प्राऊडची गोष्ट आहे की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ही केंद्र सरकारची घोषणा आहे, ते पण निवडणुकीच्या अगदी आधी, जेव्हा महाराष्ट्रामध्ये पुढच्या महिन्यात इलेक्शन होण्याची शक्यता बाळगली जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला आचारसंहिता कधी लागणार आणि आचारसंहिता बाबतीची माहिती देणार आहे. परंतु ही महत्त्वाची बाब असल्यामुळे मी तुम्हाला हे सुरुवातीला सांगितली. आता बरेच जणांना अभिजात म्हणजे काय असेल हे माहिती नसेल, तर मी एकदा क्विकली तुम्हाला सांगून देतो आचारसंहिता बद्दल बोलण्याच्या आधी, की मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा दिलेला आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंत भारतातील पुढील 11 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याच्यात तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया येतं. आणि 2024 मध्ये मराठी, पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत यांना अभिजात भाषाचा दर्जा मिळाला. आणि अभिजात भाषा मिळवण्यासाठी नेमकं लागतं तरी काय, तर भाषेच्या साहित्याचा इतिहास हा 1500 ते 2000 वर्ष प्राचीन असावा. हे साहित्य महत्वाचे व मूल्यवान असावे. भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे. ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी आणि सध्याच्या भाषेपासून स्वरूप वेगळे असावे, असा हा निकष आहे. आणि सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन की ही बाब सगळ्यांपुढे येते आहे. आता आचारसंहिता किती दिवसाची असेल किंवा आचारसंहिता नेमकी काय राहतं ते आपण बघूया. कारण सुरुवातीला 90 दिवसाची आचारसंहिता राहत होती, की 90 दिवसापर्यंत तुम्हाला आपला जे नवीन कुठला पण GR असेल किंवा गव्हर्नमेंट कुठल्याही महत्वाच्या कागदपत्रावर सह्या करू शकणार नाही. परंतु तो कमी कमी होत आता 30 दिवसावर आलेला आहे. तर नेमकं काय, चला ते बघूया. आचारसंहिता म्हणजे काय, तर देशात स्वतंत्र आणि निपक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य असते. एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कार्यवाही केली जाऊ शकते. आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो. आणि याची अंमलबजावणी सर्वप्रथम कधी झाली, तर 1962च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 1967च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहिताची अंमलबजावणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम अगदी वेळेवेळेवर हे जोडत आलेले आहेत. आणि विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होईल, आचारसंहितेचा कालावधी किती असेल, याबाबत सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे तत्कालीन आयुक्त TN शेषन यांनी 90 दिवसाची निवडणूक आदर्श आचारसंहिता आणली होती. नंतरच्या काळात तो कालावधी कमी होऊन 30 दिवसावर आलेला आहे. जसं 2004च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा ही 24 ऑगस्टला झाली, तेव्हा आचारसंहिता 45 दिवसावर आणली होती. 2009च्या विधानसभेची घोषणा 31 ऑगस्ट 2009 रोजी झाली आणि आचारसंहिता 30 दिवसावर आणण्यात आली. त्यानंतर 2004च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा 12 सप्टेंबर 2014ला झाली आणि मतदान 15 ऑक्टोबर झाले. मतमोजणी 18 ऑक्टोबरला झाली. जवळपास 30 ते 32 दिवस त्यांनी घेतलेत. आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा 20 सप्टेंबरला झाली होती. 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी झाली. म्हणजे परत 30 दिवसाचा कालावधी 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेला होता. तर आचारसंहिता यावेळी जवळपास 30 दिवसाची असेल, कारण सतत मागच्या 3 विधानसभेपासून 2009, 2014 आणि 2019 हे 30 दिवसाची आचारसंहिता लागलेली होती. आणि आचारसंहितामध्ये जे सरकारमध्ये लोक आहेत त्यांना कुठल्याही महत्वाचं जर काही सँक्शन करायचं असेल, अप्रूव्ह करायचं असेल, ते करता येणार नाही आणि सरळ परत लोकांच्या अदालतीमध्ये जावं लागणार आहे आणि निवडणुकीसाठी मतं मागावं लागणार आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच लक्षात आली असेल आणि आवडली असेल. सगळ्यांना परत मराठी भाषा अभिजातचा दर्जा मिळाला याच्यासाठी मनपूर्वक अभिनंदन, आभार. आणि ही व्हिडिओ मी इथेच संपवतो. पुढच्या अशा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.